आपलं आयुष्य किती आहे याची कल्पना कोणालाच नसते. देवाच्या कृपेने आपल्याला आयुष्य मिळाले. 84 योनींमध्ये मानव योनी सर्वश्रेष्ठ आहे आणि या योनीतूनच आपल्याला मोक्ष मिळतो. देवाने सृष्टीची रचना तर केली आणि त्यानंतर प्रत्येक जीवात्म्याला जन्म दिला. इतर जीवात्म्यांना कोणत्या योनीत जन्म द्यायचा आहे हे परमेश्वर ठरवतात, पण मानवाला मृत्यूनंतर कोणत्या योनीत जन्म मिळणार हे परमेश्वराने मानवावर सोपवलं आहे. आता हे मी का म्हणतोय हे आजची ही सत्य कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. माणूस किती पुण्य करतो, कसे कर्म करतो याच्यावरच त्याचा मोक्षाचा मार्ग ठरतो. एका गावातील असाच एक शेतकरी सतत कष्ट करून गरिबीतून वर आलेला. 4ही मुलांची लग्न लावून दिली, भावंडांची लग्न लावून दिली, सगळं जिथल्या तिथं करून दिलं. पण माणूस एवढा नीच आणि बाद बोड्याचा असतो की दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्याला बघवत नाही. एकत्र कुटुंबात राहत असल्याने सर्व काही ठरल्या पद्धतीनं पार पडत होतं. शेतात जाणं, पिकांना पाणी देणं, गुरांना रानात घेऊन जाणं, खतं आणणं, काही काम असेल तर ती कामं पूर्ण करून घेणं हे सगळं त्यांचं काम होतं. आता ऊस आणि मिरच्यांना चांगला भाव मिळत असल्यामुळे गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं चांगलं नाव झालं होतं. साखर कारखान्यात सुद्धा बऱ्यापैकी ओळख झाली असल्यामुळे ऊस तोडल्यानंतर लवकरात लवकर त्यांना तिथं कारखान्यात घेऊन जाता येणं शक्य होतं. आता माणसाची जात बघा कशी आहे. एखाद्याचं चांगलं झालेलं माणसाला अजिबात बघवत नाही. असेच एकदा नांगरणी करताना जमिनीत काहीतरी लागलं म्हणून त्यांनी हात घालून पाहिलं तर त्यांना त्यांच्या शेतामध्ये काहीतरी पुरलेलं हाताला लागलं. त्यांनी ते उघडून पाहिलं तर आत बरंच सामान होतं. तुम्हाला कल्पना आली असेल की कसलं सामान आहे. त्यांनी तसंच शेताच्या बाजूला ते सामान ठेवलं आणि पुन्हा नांगरणी करू लागले. तुम्हाला इथे प्रश्न पडू शकतो की ते एकटेच शेतात होते का किंवा त्यांची मुलं नव्हती, तर त्यांना त्यांच्या मुलांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून ते एकटेच शेतामध्ये यायचे. मुलांना इतर कामांना ते मार्गी लावायचे. त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला नर्मदाबाईंना शेतात घडलेला प्रकार सांगितला. नर्मदाबाईसुद्धा धोंडूरावांसारख्या साध्या सरळ. त्यांचं पण डोकं चालत नव्हतं, कारण असा प्रकार कधी ह्यापूर्वी बघितलाच नव्हता. त्यांनी धोंडेबांना सांगितलं की रविवारी ज्योतिबाला जा आणि दर्शन घेऊन या. मी पण येते तुमच्यासोबत, आपण एकत्र जाऊ. पण त्याच्यावर धोंडेबा म्हणाले, काळजी करू नका, काही होणार नाही. दिवसांमागून दिवस जात होते. शेतात राबणं चालू होतं. मुलांना हा घडलेला प्रकार माहीत नव्हता. रविवारी दोघंजण जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेऊन आले. काही दिवसानंतर पुन्हा एकदा असंच शेतात शेड बांधण्याचं काम चालू असताना त्यांच्या शेतात पुन्हा काहीतरी गाठोडं पुरलेलं त्यांना मिळालं. यावेळी मात्र त्यांच्या मुलांनी पण ते बघितलं. ते देखील हा प्रकार बघून घाबरले. त्या गाठोड्यामध्ये सुकलेली हाडं होती, एक बाहुली होती आणि इतर बरंच सामान होतं. दुसऱ्यांदा हा प्रकार पाहून त्यांच्या घरचे चिंतेत पडले, पण याबाबत कोणाला सांगायचं आणि कुठे चौकशी करायची हे त्यांना काही समजत नव्हतं. बरं, कुठं कोणाला सांगावं तर लोक म्हणतील की उत्पन्न बघत नाही म्हणून तुम्ही पण हे ठेवू शकता. आता काय करायचं हे त्यांना कळत नव्हतं. माणसाचं काय असतं, जेव्हा आपल्या नशिबात अशा घटना घडतात तेव्हा आपण काही दिवस जपून पाऊल टाकतो आणि काही दिवसानंतर ते सगळं काही विसरून जातो. आपल्या आयुष्यात आपले कर्म, आपलं कुळदैवत हे खूप मोठं आहे. धोंडीबा शेतीच्या कामात इतके व्यस्त होते, त्यांच्या कुटुंबांना सांभाळण्यात इतके व्यस्त होते की त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. किंबहुना त्यांच्या वाईटावर कोण आहेत याचा देखील विचार करायला त्यांना वेळ मिळत नव्हता. आता इथं बघा, विषय थोडा वेगळा आहे. आपल्या भूतकथा या चॅनलवर ही सत्यकथा सांगायचं कारण म्हणजे ही घटना तुम्हाला वरवरून साधी वाटते, पण ही साधी नाही. दैवी शक्तीसुद्धा महत्त्वाची आहे.
कारण देवानं आपल्याला डोळे, हात, पाय सगळं काही दिलेलं आहे. मग ज्या वेळेला अशा वस्तू आपल्या निदर्शनास येतात, अशा घटना जेव्हा आपल्यासोबत घडतात, तेव्हा आपल्या अवयवांचा, आपल्या मेंदूचा काळजीपूर्वक वापर करून त्याच्या पुढं कसं वागायचं हे तुम्हाला ठरवायचं असतं. संपूर्ण कुटुंब कष्ट करत होतं, पण होत असलेली प्रगती सगळ्यांनाच पचते असं नाही. धोंडीबांना देखील आपली मुलं कष्ट करतायत, त्यांच्यासारखीच राबतायत याचं खूप कौतुक होतं. आता त्या दिवशी बघा असं काही घडलं की उसाला पाणी घालत असताना त्यांच्या मुलांच्या निदर्शनास आलं की उसामध्येच काही हाडं तिथं टाकलेली दिसली. आता त्यांनी तसंच येऊन आईवडिलांना सांगितलं. वडील स्वतः त्यांच्यासोबत मळ्यात गेले आणि त्यांच्या हाताने ते सर्व वेचून बाहेर काढलं आणि रस्त्यावर टाकून दिलं. हे कोण, कधी, कशासाठी करत होतं, केव्हा करत होतं हे कोणालाच कळत नव्हतं. आता गावचा भाग, त्यामुळं आपल्याला तिथं CCTV लावता येणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या ते शक्य पण नाही. तर याचं काय होईल ते आपण पुढं बघून घेऊ असा त्यांनी विचार केला. वारंवार होणाऱ्या ह्या प्रकाराला कंटाळून शेवटी त्यांनी ह्या सगळ्या प्रकारांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण धोंडीबांनी आणि त्यांच्या मुलांनी बाहेर असं काही घडतंय हे कोणालाच सांगितलं नव्हतं. शेतातील पिकांमुळं घरात अन्नधान्याची आणि पैशाची काहीही कमतरता नव्हती, पण घरात एक प्रकारची भीती मात्र सर्वांच्या मनात होती. धोंडीबाराव कोणाच्या उठण्या बसण्यात नव्हते. त्यांची मुलं देखील त्यांच्यासारखीच सरळ मार्गी होतीत आणि आपलं काम करत होतीत. आता एके रात्री असं झालं की सर्वजण जेवायला बसले होते. धोंडीबांना त्यांच्या पत्नीने भाकरी वाढली, पण त्यांनी फक्त एकच भाकरी खाली. आज ते शांत होते. काहीतरी मनात आलं. अचानक ते जेवणावरून उठले आणि घराबाहेर पडले आणि चालायला लागले. बाबांना काही महत्त्वाचं काम असेल म्हणून मी सोबत येऊ का अशी मुलं म्हणाली, पण मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, मी येतो. त्यामुळं मुलं शांतपणे जेवत होती. हे असे बाहेर पडल्यामुळे नर्मदाबाई सुद्धा काही बोलल्या नाहीत. सर्वजण जेवण जेवत होते. इकडे धोंडीबाराव चालत चालत रेल्वे रुळांवर आले आणि तेवढ्यात मागून एक्सप्रेस ट्रेन आली आणि त्या ट्रेनने धोंडीबारावांना उडवले. या गोष्टीची घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. खूप वेळ झाला. फोन पण घरीच त्यांनी ठेवला होता, म्हणून मग दोन्ही मुलं घरातून बाहेर पडली आणि बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना गावच्या वेशीच्या बाहेर असा प्रकार घडलेला आहे हे त्यांना समजलं. असं एकदम धोंडूरावांना अचानक काय झालं हे जेव्हा तिथं आम्हाला कळालं, तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिथं बघितलं तेव्हा हा प्रकार समोर आला. कारण त्रास देण्याचा प्रकार आणि त्यांना कायमचं मार्गावरनं उडवायचा प्रकार हा पहिल्यापासूनच त्यांचा करणाऱ्यांचा सुरू होता. आणि जर त्यांनी ही गोष्ट कुठं सांगितली असती किंवा चौकशी केली असती तर यातून काहीतरी मार्ग निघाला असता. आपल्या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारच्या भयानक कथा ऐकायला मिळतील, पण आज ही सत्यकथा सांगण्यामागचं कारण असं आहे की माणूस किती नीच असतो आणि माणूस किती वाईट असतो हे ह्या कथेवरनं तुम्ही लक्षात घ्या. कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना अगदी जशी झाली तशीच तुम्हाला मी सांगितली. खऱ्या घडलेल्या घटना आणि भयानक भूतकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्ही काळजी घ्या.